माझी मोठी ताई रोज मला दादाच्या रूममध्ये जाताना दिसायची आणि एक दिवस मी मुद्दामूनच त्यांचं नक्की काय चाललंय याचा विचार करून डोकावण्याचा प्रयत्न केला, तर तिथे ती त्याच्यासोबत. माझं नाव सुनंदा. मी माझ्या आईबाबांसोबत आणि माझ्या भावंडांसोबत राहते. म्हणजेच काय तर आमची फॅमिली एकदम हॅपी फॅमिली आहे आणि मी सगळ्यात लहान आहे. तसं तर मी 7वीला आहे. आमच्या दिनचर्येप्रमाणे मी शाळेत जाते, माझा दादा जिममध्ये जातो, माझी ताई कॉलेजमध्ये आणि माझी आई तिच्या पोळी भाजी केंद्रामध्ये, तसेच बाबा ऑफिसमध्ये. ही झाली आमची रोजची दिनचर्या. पण आता आमच्या हॅपी फॅमिलीमध्ये पुढे असं ट्विस्ट येणार होतं हे मला माहीतच नव्हतं. मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यात जास्त माझाच लाड व्हायचा आणि त्यामुळेच कधीकधी माझा दादा आणि माझी ताई त्यांची मात्र चिडचिड व्हायची. पण मी लहान होते त्यामुळे ते मला जास्त काही बोलत नव्हते. एक वेळेस माझा दादा तरी मला समजून घ्यायचा, लहान आहे म्हणून सोडून द्यायचा. पण माझ्या ताईला मात्र माझा खूपच राग यायचा, कारण तिला असं वाटायचं आपल्याला ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या फक्त हिलाच मिळतात, कारण की ही लहान आहे ना म्हणून. असं म्हणून ती खूप चिडचिड करायची माझ्यावर. शक्यतो आई बाबा जेव्हा घरात नसायचे तेव्हाच ती जास्त करून माझ्यावर चिडायची आणि मला उलटसुलट बोलायची. आणि मी लहान होते त्यामुळे लगेचच माझ्या डोळ्यात पाणी यायचं. माझी ताई स्वतःला खूपच जास्त शहाणी आणि मोठी समजत होती. मी 7वीला होते आणि माझी ताई 11वीला होती आणि म्हणूनच तिला वाटायचं मी कॉलेजला जाते तर मी खूपच मोठी झाले. एवढं जास्त पण आमच्यामध्ये अंतर नव्हतं, पण ती स्वतःला फारच जास्त शहाणी समजायची. असंच काही दिवसांनी माझे आईबाबा एका लग्नाला गेले होते आणि त्या दिवशी सुट्टी होती. तेव्हा मी घरीच होते. दादा जिमला गेला होता आणि ताई तिच्या मित्रमैत्रिणींना घरी घेऊन आली होती. काय तर म्हणे त्यांना पार्टी करायची होती. तिच्या मित्रमैत्रिणी घरी आल्यावर ताईने माझी ओळख पण करून दिली नाही की मी तिची लहान बहीण आहे म्हणून. आणि त्या गोष्टीचा मला खूपच राग आला होता. उलट ती असं त्यांना म्हणत होती की ही माझ्या मावशीची मुलगी आहे. ताईचं असं बोलणं मला अजिबात आवडलं नव्हतं. पण मी जर रागात लगेच काही बोलले असते तर ताईने मला लगेच नाही, पण तिचे फ्रेंड्स घरी गेल्यावर मला नक्कीच रागावली असती आणि त्यामुळेच मी शांत बसले आणि जाऊन माझा अभ्यास करत बसले. मी रूममध्ये जाऊन बसल्यावर त्यांनी मोठ्याने गाणे लावले, त्यांचा डान्स सुरू केला आणि त्यामुळे मला खूपच इरिटेट होत होतं. एकतर ताईने माझी ओळख पण करून दिली नाही, वर मला ओरडली. या गोष्टीच माझ्या डोक्यात फिरत होता. अर्धा एक तास त्यांची पार्टी चालू होती. त्यानंतर तिचे सगळे फ्रेंड्स घरी गेले व एक मुलगी तिच्यापाशीच राहिली. कदाचित ती तिची बेस्ट फ्रेंड होती आणि त्यांच्यामध्ये बराच वेळ गप्पा चालू होत्या. ताईने TV पण बंद केला होता. कदाचित त्यांना खूप काही महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. मला अभ्यासातला एक प्रश्न ताईला विचारायचा होता. विचारल्यावर ती मला सांगत असायची. त्यामुळेच मी माझी वही घेऊन ताईकडे जायला निघाले. पण त्यांच्या गप्पा ऐकून मी दारामध्येच थांबले. ताईची मैत्रीण ताईला बोलत होती, तुला ते इंजेक्शन घ्यायला हवं, त्याने तर तू आणखीनच जास्त सुंदर दिसशील. माझ्याकडे बघ, मी किती सुंदर दिसत आहे. आता तर माझे खूप सारे मित्र पण झाले आहेत. मी विचार करत होते, असं कोणतं इंजेक्शन आहे बरं जे घेतल्यामुळं माझी ताई आणखीनच जास्त सुंदर दिसेल. कारण त्यातल्या गोष्टी मला काही समजतच नव्हत्या. त्या असं खूपच काहीतरी वेगळं बोलत होत्या. मी विचार केला, जाऊ दे, मला काय करायचं आहे, असेल काही महत्त्वाचं तिचं. म्हणून मी डायरेक्ट रूममध्ये शिरले आणि मला बघून तर ताई एकदम दचकलीच. मी अशी अचानकच समोर गेल्यामुळे त्या दोघींच्या गप्पा थांबल्या आणि त्या दोघी एकमेकींकडे बघतच होत्या. त्यांना वाटलं आता आपलं बोलणं हिने नक्कीच ऐकलं असणार. ताई मला म्हणाली, तुझं काय आहे आता माझ्याकडे? मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते ना, न विचारता तू कशी काय आलीस माझ्या रूममध्ये? आणि मला परत बोलली, आमचं बोलणं तर तू ऐकलं नाहीस ना? का तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? मला वाटलं ताई आता आणखीनच जास्त काही बोलेल, म्हणून मी तिला म्हटलं, नाही, मी तर अचानकच आले. मला तुमचं बोलणं ऐकायचं नव्हतं. मला अभ्यासामध्ये एक प्रश्न विचारायचा होता म्हणून मी आले होते. पण ठीक आहे, तुला सांगायचंच नाही आहे, मी दादाला जाऊन विचारते. दुसऱ्या दिवशी ताईची तीच मैत्रीण पुन्हा घरी आली होती आणि त्यांच्या त्याच गप्पा चालू होत्या इंजेक्शनबद्दल. मला तर कळतच नव्हतं नक्की काय प्रकार आहे हा इंजेक्शनबद्दल. कसलं इंजेक्शन आहे ज्याच्यामुळे आपण सुंदर दिसू शकतो? आता तर हद्दच झाली. दुसऱ्या दिवशी परत ताईची तीच मैत्रीण घरी आली आणि आता तर खरंच ती तिच्यासोबत ज्या इंजेक्शनबद्दल बोलत होती ते इंजेक्शन घेऊन ती घरी आली होती. मला तर उत्सुकता वाढली होती की नक्की काय प्रकार आहे हा म्हणून.
तिने ताईला सांगितलं, आता पहिला डोस तू घेणार आहेस. त्याच्यानंतर तुला थोडा थकवा जाणवेल, पण घाबरू नकोस. त्याच्यानंतर तू अचानकच इतकी रिफ्रेश होशील की तुला असं वाटेल जणू काही तू 30 वर्षांची आहेस. आता मात्र मला त्यांच्या बोलण्यामध्ये जरा गडबडच वाटत होती. मी ताईवर लक्ष ठेवूनच होते. तिला तिच्या मैत्रिणीने इंजेक्शन दिल्यानंतर ताईला खूप जास्त थकवा आला होता आणि ती अख्खा दिवस झोपूनच होती. रात्री जेव्हा आईने तिला जेवायला बोलवलं तेव्हा ती आईशी खोटं बोलली आणि म्हणाली, मी जेवण करून आली आहे आणि मला खूप झोप येते आहे. असं बोलून तिने काहीतरी खोटं सांगायचं म्हणून सांगितलं आणि रूमच्या बाहेरच आली नाही. दुसऱ्या दिवशी ताईची तीच मैत्रीण पुन्हा घरी आली आणि ताईला इंजेक्शन देऊन वापस गेली. ती जेव्हा पण ताईला इंजेक्शन देत होती तेव्हा ताई खूप जास्त थकत होती. सुंदर दिसायचं सोडून ती आणखीनच जास्त म्हाताऱ्या बायांसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या पडायला सुरुवात झाली होती. मला तर ताईची अवस्था बघवतच नव्हती. म्हणून मी मुद्दामूनच ताईच्या खोलीत जेव्हा ती झोपली होती तेव्हा गेले आणि वापरलेल्या इंजेक्शनची बॉटल हळूच डस्टबिनमधून उचलली आणि लपवून दादाच्या रूममध्ये त्याला दाखवण्यासाठी गेले. मी जेव्हा ती इंजेक्शनची बॉटल दादाला दाखवली तेव्हा तो मोठे डोळे करून माझ्याकडे बघतच होता आणि मला म्हणाला, तुझ्याकडे ही बॉटल कशी काय? तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे दादा, ताईची ना एक मैत्रीण येते आणि 3-4 दिवसांपासून ताईला ही इंजेक्शन देऊन जाते आणि ताईला असं वाटतंय त्या इंजेक्शन घेतल्यामुळे ती आणखीन सुंदर होणार आहे आणि ते इंजेक्शन घेतल्यामुळे तर नंतर ती अशी काही झोपी जाते, दिवसभर ती उठतच नाही. तेव्हा दादा म्हणाला, तुला माहीत तरी आहे का हे सगळं काय आहे? हे एक भयानक स्टेरॉईड आहे. लवकरात लवकर थांबवायला हवं, नाहीतर ताईच्या जीवाशी हे सगळं बेतेल. हे जास्त प्रमाणात घेतल्याने तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो. माझा दादा रूममध्ये लगेचच पळत गेला आणि ताईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती तेव्हा शुद्धीत नव्हती. तिला आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणत होती, मला चक्कर येत आहे आणि मला बरं वाटत नाही आहे. म्हणून दादानी लगेचच गाडी काढली आणि आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी ताईला चेक केलं आणि म्हणाले, बरं झालं आत्ताच घेऊन आलात. आणखीन जास्त उशीर केला असता तर पोरीचा जीव गेला असता. शरीरामध्ये स्टेरॉईडचे प्रमाण खूप जास्त वाढले होते, जे शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे. मंडळी, आजकाल बरीच मुलं लवकरात लवकर आकर्षित दिसण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी जे काही स्टेरॉईड घेतात ते त्यांनी घ्यायला नाही पाहिजे, कारण त्याचे त्यांना ज्ञान नसते आणि ते शरीरासाठी घातक असतात. त्यामुळेच असे काही स्टेरॉईड घेण्याआधी एका चांगल्या ट्रेनरचा सल्ला नक्की घ्या. तर अशा पद्धतीने आपली कथा इथेच संपते. आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.